आता थोडं इन्कम टॅक्सवरनं थोडं MSME कडे पण मी वळतोय. MSMEला त्यांनी एक एक्झिस्टिंग अँड रिवाइज MSME क्लासिफिकेशन बदललंय. ते म्हणते तुमचं इन्कम वाढवलं, मग तुमचा टर्नओव्हर पण वाढला पाहिजे, तेव्हाच तुमचा इन्कम वाढेल. म्हणून त्यांनी जे ब्रॅकेट आहे MSMEचं की तुम्ही मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रेन्योर्सला ऍप्लिकेबल होता, ते कधी ऍप्लिकेबल होता, तर त्यांनी दिले या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर होता. तर ते क्लासिफिकेशनचा पहिला क्रायटेरिया आहे, ते जुनं क्लासिफिकेशन होतं आणि ते रिवाइज करतात. याच्यामध्ये त्यांनी पहिलं सर्व्हिस वेगळं होतं. सर्व्हिस म्हणजे आमच्यासारखे सर्व्हिस प्रोव्हायडर जे कन्सल्टिंग देत आहेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा टेक्निकल सर्व्हिसेस देत आहेत, इंजिनियर्स असे लोक. ओके. आणि मॅन्युफॅक्चरर म्हणजे डायरेक्ट जे प्रोडक्ट बनवतायत ते. तर त्याला जर तुमची इन्व्हेस्टमेंट 1 करोड असेल किंवा टर्नओव्हर 5 करोड असेल तर तुम्ही मायक्रो ह्याच्यासाठी मायक्रो, स्मॉल आणि मीडियम हे बायफर्केशन करण्याचं रिझन आहे की त्यांना काही टॅक्स स्लॅबचा पण ॲडव्हान्टेज घेता येतो आणि पुढे त्याचे काही बेनिफिट्स आहेत MSME ऍक्ट खाली ते तुम्हाला मिळतात. म्हणून हे म्हणजे कोणी कुठल्याही स्मॉल एंटरप्रेन्योर्सचं नुकसान करू नये हा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे त्यामध्ये. त्यामुळे त्यांनी मायक्रो, स्मॉल आणि मीडियम क्लासिफिकेशन केलंय आणि त्यानुसार त्यांनी क्लासिफिकेशन नुसार त्याचं इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर या क्रायटेरियामध्ये त्यांनी त्यांना बसवलंय. आणि त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही MSMEचं रजिस्टर सर्टिफिकेट घेता किंवा डाउनलोड करता तेव्हा हे क्लासिफिकेशन त्यामध्ये येतं ABC अशा नावाने. तुम्ही ते चेक करा जर तुमच्याकडे ते क्लासिफिकेशन असेल तर. आणि जर तुमच्याकडे MSMEचं सर्टिफिकेट नसेल तर अवश्य काढून ठेवा. त्याचे बेनिफिट काय ते आपण पुढे बघत आहोत. ओके. की बेनिफिट आहे प्रायोरिटी लेंडिंग अँड लोअर इंटरेस्ट रेट. हे सर्टिफिकेट आली बँक पण मागतं तुमच्याकडे की तुम्ही MSME खाली रजिस्टर आहात का. तर म्हणजे मी थोडं इन्कम टॅक्समधनं MSME कडे आलोय. थोडे स्लाइड्स आणि माझ्याकडे असलेला वेळ त्यामुळे मी ती परमिशन घेतली सरांची आणि ते ऍड केल्या थोड्या, कारण ह्या माहिती आपल्याला पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही. प्रायोरिटी लेंडिंग, लोअर रेट इंटरेस्ट, प्रायोरिटी व्हेन अप्लाइंग फॉर लोन. बँक्समध्ये आता कोऑपरेटिव्ह बँकांना पण MSME साठी फंडिंग आलेलं आहे लोनचं. यू कॅन चेक विथ युअर बँकर. तुमचे बँकर्स असतील सारस्वत बँक किंवा NKGSB किंवा कोऑपरेटिव्ह बँक, जनता सहकारी, त्यामध्ये तुम्ही ते चेक करू शकता. ऍक्सेस टू ग्रेटर क्रेडिट, हे जे सेकंड पॉईंट आहे ऍक्सेस टू ग्रेटर क्रेडिट, हे रजिस्ट्रेशन कॅन मेक इट इझियर फॉर बिझनेसेस टू सिक्युअर क्रेडिट फ्रॉम बँक्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हे क्रेडिट घेताना तुम्हाला ते आहे ना, तुम्हाला जर थोडं नॉलेज असेल तर त्यामध्ये आपल्याला जेव्हा क्रिसिल आणि ह्या सर्व संस्था आहेत ज्या रेटिंग देत असतात, रेटिंग, तर तसं MSME मध्ये हे रेटिंग आलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या परफॉर्मन्स प्रमाणे ते ऍक्सेस करतात ऑटोमॅटिकली त्यांना तुमचा परफॉर्मन्स तुमच्या प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच्या याच्याप्रमाणे मिळतो. बँक्स ते क्लासिफाय करतात आणि ते रेटिंग करतात तुमचं की तुम्ही कुठल्या रेटिंगमध्ये बसता आणि त्यामध्ये तुम्हाला फंडिंग ते अवेलेबल करून देतात ऑटोमॅटिकली. तर ते इझी झालंय जर तुम्ही MSME खाली रजिस्टर असाल तरच. म्हणून MSME खाली रजिस्टर करा, उद्यम आधार किंवा MSME या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. त्याचा फायदा आपल्याला गव्हर्नमेंट टेंडरसाठी पण होणार आहे. आपले इथे मित्र आहेत संजय वैद्य, ते त्याचा फायदा घेत आहेत. MSME खाली रजिस्टर आहेत, टेंडर्स गव्हर्नमेंटची ते भरू शकतात आणि भरतायत. आणि दे गॉट सम गुड अपॉर्च्युनिटीज ऑल्सो फ्रॉम गव्हर्नमेंट. ऑनलाईन आहे ही सर्व सुविधा गव्हर्नमेंटची MSMEचे टेंडर्स वगैरे भरण्याची. जसं आपल्याला मगाशी म्हणत होतो MSME किंवा कन्सल्टंट आपल्याकडे आले तर आपण एक ते टेंडरिंगची प्रोसेस पण आपण एक आपल्या सर्व सहकार्यांसाठी आपण ठेवूया यावर्षी झाली तर. सबसिडाइज आणि इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत काही गव्हर्नमेंटच्या, त्या मिळू शकतात. सबसिडाइज म्हणजे नॅशनलाइज बँकांना काही सबसिडाइज स्कीम आहेत, म्हणजे इंटरेस्ट रेटमध्ये थोडं कन्सेशन मिळत आहे कुठे म्हणजे जर नॅशनलाइज बँकामध्ये गेलं तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये काही बेनिफिट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. नंतर टॅक्स बेनिफिट आहेत, इलिजिबल फॉर रिड्यूस टॅक्स रेट अँड एक्झम्पशन फ्रॉम सर्टन टॅक्सेस. ह्याच्यात पण लिमिटेशन रिड्यूस आहे. 25% टॅक्स आहे, 30% जर असेल तर तो डायरेक्ट 25% होतो. पण ते त्याला सर्टन क्रायटेरिया आहे, तो त्यांनी ऍक्टमध्ये इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये डिफाईन केलेला आहे. प्रोटेक्शन अगेन डिले पेमेंट, ह्याच्यावर मी थोडी अजून पुढे स्लाइड्स केलेले आहेत त्या आपण बघूया. वेवर ऑफ कन्सेशन, ॲसेस टू इंटरनॅशनल ट्रेड अँड एक्सचेंज प्रोग्राम. MSME खाली रजिस्टर असेल तर गव्हर्नमेंटनी बेनिफिट दिला आहे की तुम्ही काही इंटरनॅशनल ट्रेड फेअर्स किंवा काय असतील तर ते ॲक्सेस करू शकता बाय MSMEचा तो जो नंबर आहे तो तुम्ही टाका तिथे. सो युल गेट सम बेनिफिट्स.
आता इथे सर्व गोष्टी प्रेझेंट करणं किंवा सांगणं पॉसिबल नसतं. जर कोणाला डिटेलमध्ये कुठल्या पॉईंटबद्दल जर डिस्कस करायचं असेल तर यू ऑलवेज वेलकम टू माय ऑफिस. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये कधी येऊ शकता प्रायर अपॉइंटमेंट घेऊन, कारण काही लेक्चर्स असतात त्यामुळे. सपोर्ट फॉर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लास्टचा जो पॉईंट आहे ना हा सर्वांनी लक्षात घ्यावा, कारण या पुढची आपली काही सेशन्स ह्याच्यावर जाणार आहे. ओके, सपोर्ट फॉर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन. MSME can benefit subsidies for technology upgradation including capital subsidy for adopting new technology. आमचं डिस्कशन चालतंय कोर कमिटीचं बऱ्याच गोष्टींवर की आता AI येतंय. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. तर त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला कसा फायदा करून घेता येईल बिझनेससाठी, यावर पण यावर्षी सेशन आपली राहणार आहे. तर ती जेव्हा आपण ठेवणार आहोत तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हे सर्व आणायचं तर मला टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनचा कॉस्ट परवडणार नाही. मग त्यावेळेला मी काय करू, तर त्यावेळेला गव्हर्नमेंटने MSME खाली रजिस्टरला फंडिंग अवेलेबल आहे. पर्टिक्युलरली कॅपिटल ॲसेट, म्हणजे समजा तुमच्या बिझनेससाठी जर तुम्हाला रोबोट हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता विथ सम कन्सेशनल रेट फ्रॉम गव्हर्नमेंट प्लस फंडिंग विल बी अवेलेबल इझिली फॉर दॅट. ओके, ही एक ॲडव्हान्टेज आहे, कारण जर तुम्हाला नक्कीच टेक्नॉलॉजी अपग्रेड करायला लागणार आहे. मी आत्ता परत एकदा रिपीट करतोय, 2025 हे AIचं वर्ष असं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं असलं तरी जे मार्केटमध्ये मी स्वतः सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणजे आमची अकाउंट टॅक्स कन्सल्टन्सी व्यतिरिक्त सॉफ्टवेअरची पण आम्ही कामं करतोय SAP आणि टॅलीची. तर त्यामध्ये आम्ही जे सॉफ्टवेअरच्या कंपन्यांबरोबर जे कनेक्ट आहोत त्यामध्ये AI हा फार इम्पॉर्टंट रोल करणार आहे, ज्यामध्ये इंटिग्रेशन अँड ऑटोमेशन होणार आहे सर्व. म्हणजे जस्ट तुम्ही क्लिक केलं की व्हॉट्सअपनी पेमेंट जाणार आहे. तुम्ही व्हॉट्सअपला सांगितलं की अरे मला या समजा आज बिझनेस कन्सल्टन्सीमध्ये आहे आणि मी सांगितलं अरे मला जरा याचं डेबिट बॅलन्स किती आहे किंवा याचं आउटस्टँडिंग किती आहे ते दे रे, तर तो लगेच तिथे व्हॉट्सअपवर मेसेज येणार की हे एवढं आउटस्टँडिंग आहे. एवढं ऑलरेडी इंटिग्रेट झालेलं आहे, आपण बिझनेसमध्ये वापरत नाही आहोत. म्हणजे आपल्याला कुठे जायला पाहिजे ते लक्षात ठेवा. 2027 हे कम्प्लीट चेंज ओव्हरचं आता स्टार्ट झालंय. 2027 कम्प्लीट चेंज ओव्हर असणार आहे आणि 2030ला कुठेच त्याच्याशिवाय पर्याय नसणार आहे. जसं 2000 साली Y2K करून ते फॉक्स प्रोवरना सर्व याच्यावर आले, टेक्नॉलॉजीवर अपग्रेड केले फटाफट बँकांनी, तशी परिस्थिती 2030ला उद्भवणार आहे. मग जेव्हा कंपन्यांमध्ये किंवा ॲज अ कंपन्यांचा वेंडर म्हणून तुमच्याकडे काही AIच्या गोष्टी असतील तर यू विल बी अपर ॲट. मी हे एम्प्लॉईना सांगतोय की तुम्ही AI मध्ये अपग्रेड करून घ्या स्वतःला. तसं मी आपल्या सर्वांना सांगतोय की आपण स्वतःला टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड करणं फार जरुरी आहे, जेणेकरून आपण मार्केटमध्ये उभे राहू शकू कॉम्पिटिशनला, नाही तर आपण खाली राहणार. तर ही गोष्ट एक फार इम्पॉर्टंट होती, ती घेतली आहे मी या स्लाइड्समध्ये. MSME पेमेंट रूल्स आहे, ही लास्ट स्लाइड आहे बहुतेक. ओके, सो 45 हा एक ॲडव्हान्टेज. आता तुम्ही कुठल्या मोठ्या वेंडरशी किंवा कुठल्या मोठ्या सप्लायरशी किंवा मोठ्या कस्टमरशी डील करताय आणि तो तुम्हाला दाखतोय की अरे 90 डेज पेमेंट टर्म्स चाहिए किंवा काय, तर आणि त्यानंतरही परत अजून तो पेमेंट येत नाहीये आणि जर तुम्ही MSME खाली रजिस्टर असाल तर त्यांनी हा रूल आणला की 45 डेज मध्ये तुम्ही MSMEना, म्हणजे आता मी जर MSME आहे तर मी सर्टिफिकेट, ते लोक मागतात तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, येस. मग जर तुम्ही सर्टिफिकेट दिलं MSMEचं तर ते सर्टिफिकेट घेतल्यानंतर ते तुम्हाला टर्म्स 90 डेजच्या 45 डेजवर स्ट्रेट वे करणार. का करणार, तर तो मोर रिटर्न ॲग्रीमेंट पेमेंट असेल तर 15 डेज मध्ये त्यांना देणं बंधनकारक आहे. पण ती पेनल्टी दिली आहे ना, लेट पेमेंट कॅन रिझल्ट इन कंपाऊंडेड फाईन कॅल्क्युलेटेड मंथली ॲट 3 टाइम्स द बँक रेट. 3 नंबरचा जो पॉईंट आहे तो पेनल्टी लावली आहे. पण पेनल्टी लावली तर काय होत आहे की तो कस्टमर काय सांगणार, मला नको तुझ्याकडनं, तू 45 डेज नाही दिलं तर तुम्हाला पेनल्टी आणि हे सर्व द्यायला लागतंय. ओके, तर मग तो आपण काय बोलतो, नाही जाऊ दे चल देऊन टाक, मी चालेल मला 90 डेज तू घे. तर नाही, आपण एक शाननी बिझनेस करूया. मी MSME खाली, मी सर्वांना सांगतो मी MSME खाली रजिस्टर आहे, 45 डेज मध्ये पेमेंट द्या. जर नाही दिलं, इन्कम टॅक्स काय बोलत होतं की हे व्यवहार आहे तुमच्या दोघांमधले, कस्टमर आणि वेंडर मधले. ओके, त्यामध्ये आम्ही पडणार नाही असं आधी ठरवलेलं ते. पण नंतर काय झालं बघितलं तर हे सगळे व्यवहार जिथे ऍक्च्युअल गरज आहे ना तिथे तो ऍप्लिकेबल होत नव्हता.
व्यवहार 45 डेजच्या टर्मचा. मग गव्हर्नमेंटने काय केलं, चौथा रूल आणला. इन्कम टॅक्स मॅन्डेट दॅट बिझनेस मस्ट पे MSME विदिन 45 डेज टू क्लेम टॅक्स डिडक्शन. हा एक इम्पॉर्टंट रूल गेल्या वर्षी त्यांनी इन्कॉर्पोरेट केलाय. आम्हाला आता तो चेंज ऍप्लिकेबल करावा लागतोय. जर तुम्ही कुठल्या MSME कडनं काही विकत घेतलंय, तुम्ही कोणीही कुठल्याही MSME कडनं काही विकत घेतलंय आणि त्याला 45 दिवसापेक्षा जास्त दिवसांनी पेमेंट दिलंय, तर तुमचं जे टॅक्सचं बेनिफिट आहे ना ते निघून जाते. समजा तुम्ही 1 लाख रुपयाचं पेमेंट त्याला 45 डेजनी दिलंय, तर तुम्हाला जर एक्सपेन्सेसमध्ये 10 लाख रुपये आहे, तुमचं नेट इन्कम आहे 20 लाख रुपये आणि एक्सपेन्सेसमध्ये 12 लाख रुपये आहेत, त्यातले 1 लाख रुपये असे आहेत की जे तुम्ही पेमेंट डिले केलेलं आहे. म्हणजे काय होत आहे, 10 लाख मायनस 12 लाख तुमचं प्रॉफिट किती येत आहे, 8 लाख रुपये. 8 लाखावर तुम्ही टॅक्स भरताय. परत बघा, 12 लाख मायनस 20 लाख मायनस 12 लाख 8 लाख रुपये प्रॉफिट आहे, त्याच्यावर टॅक्स भरताय. आता त्यातल्या 12 लाखातला एक्सपेन्सेस आहे, त्यातला 1 लाख रुपये तुम्ही डिले पेमेंट केलंय. गव्हर्नमेंट काय करते, हे 1 लाख रुपये काढून टाका बाजूला, तुम्ही डिले केले पेमेंट. म्हणजे तुमचे एक्सपेन्सेस किती झाले, 11 लाख रुपये झाले. म्हणजे काय, तुमचा प्रॉफिट 1 लाखांनी वाढला टॅक्स भरावा 9 लाख. कळलं, ही प्रोव्हिजन त्यांनी ऑटोमॅटिक आणली की त्यामुळे डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येणार आहे. जसं त्यांनी GST बरोबर स्ट्रीमलाईन करताय काही गोष्टी, तसं त्यांनी इन्कम टॅक्स बरोबर काही गोष्टी त्यांनी स्ट्रीमलाईन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे कुठे वाद नको, तंटे नको, त्यासाठी. म्हणून मी ही थोडी एक स्लाइड ऍड केली की तुम्ही जर MSME खाली रजिस्टर झालात तर हे बेनिफिट तुम्ही उचलू शकता. कंप्लायन्सेस आणि बुस्टिंग ऑफ MSME ग्रोथ, काही पॉलिसी चेंजेस आहेत जे ऍग्रीकल्चर मध्ये आलेले आहेत. आपल्या कोणाला जर ह्या रिलेटेड कुठले चेंजेस हवे असतील तर तुम्ही मला नंतर पर्सनली भेटू शकता. मी जस्ट स्लाइड मध्ये टाकले की ऍग्रीकल्चरसाठी बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, इन्कम टॅक्स मध्ये पण आणि याच्यामध्ये पण. आय एम शुअर आपण ते वापरू शकतो. सपोर्टिंग MSME जे आता आपण डिस्कस केलं, कंटिन्युअस फोकस ऑन स्किल म्हणजे ते एनहान्समेंट ऑफ युअर एज्युकेशन विल सेट अप टोटल आउटपुट ऑफ ₹500 करोड. अर्बन सेक्टरवर फोकस आहे त्यांचा. स्टार्टअप इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योर्स आपण डिस्कस केल्या आज थोड्या भाग गोष्टी. डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग मिशन, डोमेस्टिक मिशन आता तुम्हाला कळतंय की काय यूज होता त्याचा, तर ते चालू आहे. स्टार्टिंग सस्टेनिंग एनर्जी ट्रान्झिशन एफर्ट्स आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, एक्सपोर्ट प्रमोशन मिशन आहे. एक्सपोर्टसाठी बऱ्याच बेनिफिट आणि मिशन एक त्यांनी केलंय. ह्याच्यात एक स्लाइड मी काल टाकण्याचा प्रयत्न केला, रेग्युलेटरी रिफॉर्म्स आहे. हे नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन तुम्ही एस्टॅब्लिश आहे ना, यामध्ये त्यांनी 5 सेक्टरना आणलेलं आहे आतमध्ये आणि 5 सेक्टरचं त्यांनी एक नवीन बिग स्कूल कशा असतात, बिग स्कूल तशा त्यांनी IIT IIM सारख्या 5 सेक्टरला रिफॉर्म करून त्यांनी 5 सेक्टरसाठी सेपरेट कॉलेजेस उघडलेली आहेत. मला जर त्यातल्या स्लाइड्स मिळाल्या तर आय विल शेअर ऑन आवर ग्रुप्स ऑल्सो, की त्याने तुम्हाला बेनिफिट म्हणजे नेक्स्ट जनरेशनला जर कोणाला जर त्यात इंटरेस्ट असेल तर ते तिकडे जाऊ शकतात शिकण्यासाठी. या आता प्रोव्हिजन बजेटमध्ये टाकल्यात आणि त्या त्यांनी सर्वांना वापरण्यासाठी दिल्यात. तर आपण या सर्व गोष्टींचा फायदा घेऊ शकतो. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक्यू. क्वेश्चन असेल रिलेटेड टू स्लाइड्स असतील तर आपण घेऊया. ओके, आणि जर दुसरे काही क्वेश्चन आन्सर असतील अदर दॅन दी स्लाइड्स तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता.